त्यांचा जन्म 24 जुलै 1906 मधला. चांगल्या घरामध्ये श्रीमंत होते. त्यांचे वडील समाजसुधारक होते आणि ते 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्याच्यानंतर मग त्यांच्या आईची जी आई होती आजी, तिने त्यांचं सगळं पालन पोषण वगैरे केलं आणि अभिनयाचं असं काही त्यांच्या डोक्यामध्ये चंद्रमोहनच्या कधीच नव्हतं की मला मोठेपणी अभिनेता बनायचं आहे किंवा सिनेमामध्ये यायचं आहे. कॉलेजचं शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबईला आले. आता ना ही परंपरा आज आपण सगळं असं म्हणतो की जो तो येतो तो मुंबईलाच येतो, पण ही खरं म्हणजे ना खूप पूर्वीची परंपरा आहे की माणसाला कमवायचं असलं भारतामधल्या की प्रत्येकजण मुंबईला येण्यासाठी आतुर असतो की मुंबईमध्ये आपल्याला काम मिळेल. तर त्या ह्यानी चंद्रमोहन सुद्धा मुंबईला आले. त्यांनी काही सिनेमा संस्थांमध्ये छोटं मोठं काम केलं. त्याच्यानंतर एका ते वितरण संस्थेमध्ये काम करायला लागले, छोट्या स्केलवरती, की असं काही मोठं नाही, कारण त्यांच्याकडे काही नॉलेज नव्हतं. आणि त्याच काळामध्ये 1930 मध्ये त्यांची एक दिवस भेट झाली त्याच कामाच्या संदर्भामध्ये चित्रपती व्ही शांताराम यांच्याशी. आणि व्ही शांताराम यांनी त्यांना बघितल्यानंतर ते प्रभावित झाले. चंद्रमोहन दिसायला अतिशय देखणे होते आणि हिरवट घारे डोळे आणि तेजस्वी चेहरा आणि एक बोलण्याची पण अशी त्यांची एक स्टाईल होती. ते इतके शांताराम बापू प्रभावित झाले की त्यांनी सांगितलं की तू हिरो बनणार असेल तर तू मला माझ्या पिक्चरमध्ये मी तुला काम देईन म्हणून. चंद्रमोहन यांनी कधीच असा विचार केला नव्हता की मला अभिनेता बनायचं आहे वगैरे. तर त्यांनी नकार दिला की नाही, माझं हे काम चालू आहे वितरणाचं वगैरे, मी जे करतो एका कंपनीसाठी, तर त्याच्यामध्ये ठीक आहे. पण ते 2-1 वर्ष गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे व्ही शांताराम बापू म्हणाले होते, तुझ्याकडे हिरो मटेरियल आहे, तू अभिनेता बनलास तर मी तुला चान्स देईन. तर त्यांना असं वाटलं की शांताराम बापूंसारखं, कारण त्यावेळेला प्रभात कंपनी सुरू झाली होती आणि शांताराम बापू त्यातले एक भागीदार होते. तर एवढ्या मोठ्या कंपनीच्या मला दिग्दर्शकांनी आणि भागीदारांनी मला असं म्हटलंय म्हणजे काहीतरी माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून ते शांताराम बापूंना भेटायला गेले आणि म्हणाले की मी काम करायला तयार आहे. आणि त्यांनी जो शांताराम बापूंनी त्यांच्यासाठी जो पिक्चर बनवला त्याचं नाव होतं अमृत मंथन. 1934 साली तो प्रदर्शित झाला आणि चित्रपट इतकं गाजला आणि त्याच्यामधलं चंद्रमोहनचं काम म्हणजे प्रचंड लोकप्रिय झालं.